संविधान व लोकशाहीचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान। म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुलेआम। लोकदखल न्यूजची हीच तर आहे शान। नमस्कार, मी स्वप्नाली भवार आणि आपण पाहत आहात लोकदखल न्यूज। मुरबाडी नदीवरील इंग्रजकालीन दगडी पूल इतिहास जमा। वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असल्याने कल्याण नगर महामार्गाचे रुंदीकरण करण्यात येत आहे। याच रस्त्यावर असलेले हे इंग्रजकालीन दगडी पूल आता अडसर ठरत आहे। विशेष म्हणजे ह्या पुलाला शेकडो वर्ष झाली असतानाही ते पाडण्यासाठी पोकलन लावून देखील पडत नसल्याने त्यावेळचा बांधकाम दर्जा कसा होता हे दिसून येत आहे। हे पूल परकीयांनी बांधले होते, त्यामुळे आता सारखी शिपायांपासून ते मंत्र्यांपर्यंत टक्केवारीचा झंझट नसेल असे नागरिक बोलताना दिसत आहेत। आपण पाहू शकता आजही किती मजबूतीने बांधलेले हे पूल आपल्याला पाहायला मिळत आहे। इंग्रजकालीन असलेले हे मुरबाडी नदीवरील पूल आहे। मुरबाडच्या अगदी शेजारी असलेलं हे इंग्रजकालीन दगडाचं असं बांधलेलं हे पूल आहे। आज आपण पाहता, आज आधुनिक युगामध्ये सिमेंटचे पूल जरी बांधले असले तरी आज हे पूल किती दिवस टिकतील याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नाही, गॅरंटी नाही। मात्र शेकडो वर्षापूर्वी इंग्रजकालीन बांधलेला हा जो दगडीचा पूल आहे, आजही त्याला तोडण्यासाठी मशीन लावून तोडावं लागत आहे, पाहू शकता आपण। आणि हे आज इतिहास जमा होणार आहे, कारण हे नामशेष होणार आहे। त्यामुळं या पुलाबाबत थोडी माझ्यासारख्या पत्रकाराकडून देखील खंत व्यक्त केली जात आहे, कारण एवढं मजबूतीचा पूल आणि पुन्हा हे कधी आपल्याला दिसणार नाही असं हे पूल आज ह्या आपल्या वाढत्या जीवनशैलीमुळे, आपल्या वाढत्या वाहनांमुळे ते अरुंद असल्यामुळे आपल्याला ते आज निकामी वाटत आहे। लोकदखल न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे। इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा। आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा।